माझ्याशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व माडच्या डॉक्टरनी आणि विशेषतः सगळ्या खाजगी डॉक्टर्सनी रॅली काढली होती आणि स्वतः मी रॅलीला सामोरे गेलो आणि मी त्यांना सांगितलं की ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्या नराधमानंतर फाशी झालीच पाहिजे, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला पाहिजे, या सगळ्या मागण्याशी आम्ही सहमत आहोत. आता ही घटना कोलकात्याला घडलेली आहे. आता तिथल्या पश्चिम बंगाल सरकारनं ही CBIची तपास सोपवलेला आहे. आता CBI तपास करते, पण एवढी निगडून हत्या झालेली आहे की सगळीकडे त्याचा निषेध तर झालाच पाहिजे आणि अशा नराधमांना ताबडतोबीनं अटक करून त्यांना फाशी दिली पाहिजे, या मताशी सर्व देश सहमत आहे. आता सवाल राहिला की जो संप यांनी पुकारलेला आहे, 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी मी समजू शकतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता त्यामुळे व्हायला लागले की गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. म्हणून त्या दिवशीसुद्धा सांगितलं तर घटना घडली पश्चिम बंगालमध्ये, CBI तपास करते, मग इथं गरीब रुग्णांना आपण त्रास कशासाठी द्यायचा. म्हणून तुम्हाला जे निषेध करायचा असेल तो करा, परंतु तुम्ही ताबडतोबीनं कामावर या अशी मी विनंती केलेली होती. आज काहीतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे आणि त्या केसच्या निर्णयानंतर ते निर्णय घेणार असं त्यांच्या काहीतरी प्रवक्त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे, आजचा दिवस बघू, परंतु माझी विनंती राहील या सगळ्या तुमच्याद्वारे की त्यांनी तात्काळ हजर व्हावं. गरीब रुग्णांचे हाल होत आहेत आणि मार्डच्या डॉक्टरनी तात्काळ ही सेवा आपली सुरू करावी. सर, दुसरं मंकी पॉक्सच्या संदर्भात गाईडलाईन्स दिल्या घेण्यात आलेल्या आहेत. कशा स्वरूपाच्या प्रिकॉशन्स गाईडलाईन्स आहेत? नाही, ताबडतोबीनं ह्याच्यामध्ये ताप, सूज येणे वगैरे असे लक्षणं आहेत. आता मागच्या वेळेला गेल्या आठवड्यामध्येच आम्ही वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य या सगळ्या विभागाने या मंकी पॉक्सबद्दल, विशेषतः आफ्रिकेतून काहीतरी रोग येतो आहे, तर तात्काळ याच्याबद्दलच्या सर्व दक्षता घेण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. अच्छा, हिंदी में जानना चाहेंगे सर, मंकी पॉक्स को लेकर महाराष्ट्र के हेल्थ डिपार्टमेंट की ओर से गाइडलाइन दी नहीं, गए हफ्ते में हमारा मेडिकल एजुकेशन और हमारा जो आरोग्य विभाग है, उन्होंने सभी हॉस्पिटल को और सभी लोगों को सतर्कता बरतने के लिए हमने सब निर्देश जारी किए हैं. उसमें टेम्परेचर आना, आंग सब अपने शरीर को सूजन आना, ऐसे लक्षणें होते हैं. तो मुझे लगता है कि हमारे दोनों डिपार्टमेंट ने इसकी पूरी जानकारी ली है और इसके लिए हम तैयार हैं. सर, बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार झालेले आहेत, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत चाललेल्या आहेत. तुम्ही काही यावरती दखल घेतलेली आहे? नाही, संपूर्ण शासनाने दखल घेतलेली आहे, गृह खात्याने दखल घेतलेली आहे. अशा ज्या वारंवार घटना होत आहेत ह्या नराधमांना ठेचणं, आता हेच काम आपल्याला करावं लागेल, कारण सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडतायत, हे दुर्दैव आहे. सर, आज सकाळी जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी काँग्रेसचे सगळे सांगतात आणि यापैकी हिरामण खोसकर यांनी देखील विशेषतः देवगिरी बंगल्यावरती दादांची भेट घेतलेली आहे. लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या विधानसभेच्या निवडणुका आल्या की असे घटना होणारच. आणि हे तरी मला वाटते निशांत सिद्दीकी नंतर हे आपले खोसकर साहेब यांच्या अजितदादा संपर्क फार मोठा आहे. आता ते कामाच्या निमित्त, आता निशांत सिद्दीकी तर राष्ट्रवादीमध्ये येणारच आहेत, कारण त्याचे वडील आमच्याकडे आधीच आलेले आहेत. आता हिरामण खोसकरांचा लवकरात लवकर निर्णय होईल. नक्कीच माजी मंत्री अस्लम शेख यांनी अशी मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात 20% जागा मुस्लिम उमेदवारांना द्या, अशी त्यांनी काँग्रेस पक्षाकडे मागणी. ठीक आहे, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.